जय शिवाजी। एकनाथ भाई शिंदे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जय शिवराय। मी विशाल शिंदे, मराठा टाइम्स मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। वसमत शिवसेनेने फुंकले स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे रणशिंग। दिनांक 15 जून 2025 रोजी वसमत विश्रामगृह येथे माजी मंत्री शिवसेनेचे वसमत विधानसभेतील ज्येष्ठ नेते जयप्रकाशजी मुंदडा साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली होऊ घातलेल्या नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने व पक्ष संघटना वाढीसाठी व नियोजनासाठी शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, शिवसेना नेते आनंदराव जाधव, शिवसेना जिल्हा प्रमुख व आमदार संतोषदादा बांगर, शिवसेना उपजिल्हा प्रमुख रामकिशन धुंजुर्डे, युवासेना जिल्हा प्रमुख रामभाऊ कदम यांच्या सूचनेनुसार वसमत शहरातील शिवसेना युवासेना महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांची महत्त्वाची बैठक संपन्न। यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख रामकिशन धुंजुर्डे, शहर प्रमुख प्रभाकर क्षीरसागर, युवासेना उपजिल्हा प्रमुख बाबा आफुने, माजी शहर प्रमुख मनोज चव्हाण, माजी नगरसेवक राजेश पवार, संजय टाक, राहुल राठोड, युवासेनेचे उपशहर प्रमुख प्रथमेश जैन यांच्यासह आदी पदाधिकारी व शिवसैनिकांची उपस्थिती होती। यावेळी शिवसेना तालुका प्रमुख राजूदादा चापके यांच्यासह त्यांच्या सरसकट समर्थकांची अनुपस्थिती होती। हे विशेष। बहुतांश पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी मराठा टाइम्सच्या प्रतिनिधींनी संपर्क साधला असता बाहेरगावी आहे, दवाखान्यात आहे अशी टाळाटाळीची व उडवाउडवीची उत्तरं दिली। तालुका प्रमुख राजूदादा चापके यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही। एकाच वेळी राजूदादा चापके यांचे सर्व समर्थक गैरहजर असल्याने ते नाराज तर नाहीत ना असा प्रश्न निर्माण होतो। तर काही पदाधिकाऱ्यांनी स्पष्टपणे आमची दखल घेतल्या जात नसल्याची खंतही बोलून दाखवली। माजी मुख्यमंत्री नामदार एकनाथरावजी शिंदे यांच्या बंडाळीनंतर उद्धव ठाकरे यांच्या बाजूने मोठी सहानुभूतीची लाट असताना वसमत विधानसभेतील उगवते नेतृत्व राजूदादा चापके यांनी मोठा धोका पत्करत एकनाथ शिंदे यांच्यासोबत जात महायुती 1.0 सरकारमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामार्फत वसमत विधानसभेतील गोरगरीब, दलित, दुबळ्या, जनसामान्य लोकांचे पाल्य, त्यांचे शिक्षण व्यवस्था सुधारावी यासाठी तालुकाभरातील जिल्हा परिषद शाळांचा कायापालट केला। तसेच DPTCच्या माध्यमातूनही शहर विकासाच्या योजनांसाठी भरीव निधी उपलब्ध करून देत वसमत विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिक काम केलं। पण 2025 विधानसभा निवडणुकीच्या नंतरपासून तालुका प्रमुख राजूदादा चापके यांना साईडलाईन केलं जात आहे हे स्पष्टपणे निदर्शनास येतं। विशेष बाब म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आस्थागायत कधीच शिवसेनेच्या कुठल्याही कार्यक्रमाला मागील लोकसभा निवडणूक असो की विधानसभेची निवडणूक कुठेच नसणारे बहुतांश नव्या चेहऱ्यांची बैठकीला उपस्थिती होती। शिवसेनेचे ज्येष्ठ नेते जयप्रकाशजी मुंदडा साहेब यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना वसमत नगर परिषदेवर शिवसेनेचीच सत्ता होती आणि शिवसेनेचीच सत्ता येईल असा दावा केला असला तरी आयोजित बैठकीला त्यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे वसमत शहरातील बहुतांश माजी नगरसेवक व कार्यकर्ते यांची गैरहजेरी होती। मुंदडा साहेबांनी जरी विजयाचा दावा केला असला तरी शिवसेनेमध्ये होत असलेली गटबाजी पाहता वसमत नगर परिषद निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट मोठा जॉईंट किलर ठरू शकतो। मराठा टाइम्ससाठी विशाल शिंदे, वसमत। यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते जयप्रकाशजी मुंदडा यांनी प्रसारमाध्यमांशी साधलेला संवाद पुढील प्रमाणे। बैठक घेण्यात आली का? नगर परिषद, महानगरपालिका, जिल्हा परिषद या निवडणुकीचं आता शासनातर्फे GR काढून प्रभागराज्याबाबत सूचना केलेल्या आणि मग त्या अनुषंगानं आपल्या शहरामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये ती काय रणनीती असली पाहिजे याच्यासाठी कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी आजची बैठक आहे। नगर परिषदेवर आपला नगराध्यक्षाच्या संदर्भामध्ये कोणाचं नाव सुचवते का काय? रिझर्वेशन आणखी जोपर्यंत रिझर्वेशन येत नाही तोपर्यंत आपल्याला काय कोणाचं नाव सुचवता येणार नाही किंवा कोण इच्छुक आहे ती सांगता येणार।
म्हणून रिझर्वेशन झाल्यानंतरच ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सांगता येतील. येणाऱ्या काळामध्ये जे निवडणुका होणार आहेत तर ते स्वबळावर निवडणूक लढवणार आहात का आपण काय करणार? हे परिस्थिती ठरवणार आहे. म्हणून आज आपल्याला सांगता येत नाही स्वबळावर. वर तिन्ही पक्ष मिळून काय पॉलिसी ठरवतात हे महत्त्वाचं आहे. त्या अनुषंगानं खाली सगळ्या कार्यकर्त्यांनी मिळून काय ठरवायचं ते आपल्याला ठरवावं लागणार आहे. आणि त्या अनुषंगाने कसं आहे, आपल्याला ग्रामीण पातळीवर खालच्या पातळीवर आपल्याला निवडणूक लढवायची असते. म्हणून प्रत्येक गोष्ट म्हणजे युतीच्या दृष्टीनेच होईल असं काही सांगता येत नाही. पक्षाने स्थानिक पातळीवरील नेतृत्वाला अधिकार दिले, सर्वाधिकार, तर तुमची भूमिका काय असेल साहेब? अधिकार आणखी म्हणजे अधिकार म्हणून म्हणत नाही, मी साधा कार्यकर्ता आहे, शिवसैनिक आहे, म्हणून अधिकार वगैरेचा काही विषय नाही, अधिकार घेतलेला नाही. पण एक म्हणजे फार काळापासून जवळ 30-40 वर्षापासून पक्षाचे काम करत असतो आणि सगळे कार्यकर्त्याशी जे बांधिलकी आहे त्या दृष्टीनं कार्यकर्त्याला आपण मार्गदर्शन करावं तिच्यासाठी ही बैठक बोलवली. आणि पक्ष ज्यावेळेस आदेश देईल त्यावेळेस त्याप्रमाणे काम करावंच लागणार आहे ना. या अगोदरही आपला नगर परिषदेवर झेंडा होता, यावेळेस काय वाटेल तुम्हाला? काय वाटतं यावेळेसही शिवसेनेचा झेंडा नगर परिषदेत फडकणार आहे तुम्हाला 100% सांगतो. स्थानिक या ठिकाणी राष्ट्रवादी या एवढ्याच्या उपस्थितीत सांगायला असं होलं तुम्ही एकटेच सांगायला तर मग तुम्ही म्हणले ते साहेब शिवसैनिक साहेब, स्थानिक या ठिकाणी राष्ट्रवादीचे आमदार आहेत आणि तुम्ही शिवसेनेचे आहेत, तर तुमचा झेंडा राहील का असं या ठिकाणी काय वाटते? असं कोण सांगितलं की आमदार असला मंत्री असला म्हणजे तिथं काय होत नाही? मागच्या काळात तुम्ही बघितलंय, बरोबर आहे, इथंही मंत्री होते, आमदार होते, तरी शिवसेनाचं तो वरचढ राहायची ना प्रत्येक ठिकाणी. म्हणून तो काही विषय नाही. शेवटी हा हिंगोली जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला पहिल्यापासूनच आहे, बरोबर आहे. आताही ते काही कमी झालं नाही आणि म्हणून या ठिकाणी शिवसेनेचाच झेंडा फडकणार हे तुम्हाला 100% खात्री. ठीक आहे.